विद्यार्थी दशेमध्ये असंख्य वेदना होत असतात. पैशांची कमी असू शकते, टंचाई असू शकते, पालकांची होणारी घालमेल आपण पाहू शकतो, त्याहीमुळे आपल्याला वेदना होत असतील. नको हे करायला सगळं एकदाचं सोडून देऊ, बस आता संपवून टाकू सगळं, असंही वाटू शकतं. पण मित्रांनो, कायम लक्षामध्ये ठेवा, आपण संपल्याच्या नंतर हे विश्व संपणार आहे, फक्त आपल्यासाठी, इतरांच्यासाठी नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जगून सन्मानाने आणि त्याचबरोबर सर्वांच्या विश्वासाने आपल्याला हा रस्ता पूर्ण करायचा असतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे संयम. हॅलो एव्हरीबडी, सगळ्यांना नमस्कार. थॉट अनालिसिस मध्ये आज आपण एक वेगळा थॉट घेतलेला आहे. वेदनांचे युद्ध हे नेहमी संयमानेच जिंकायला हवं. द बॅटल ऑफ पेन मस्ट बी ओन विथ द पेशन्स. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या भावना असतात आणि भावना आहेत म्हणूनच मानव जिवंत आहे, हे पण तेवढंच खरं आहे. मानवामध्ये जर मानवता आणि मानवतेवर आधारित असणारी मूल्य जर कशामुळे विकसित झाली असतील तर ती केवळ आणि केवळ फिलिंग्स, इमोशन्स अर्थात भावना यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. या अनेक भावनांपैकी एक भावना आहे जिला आपण वेदना असं म्हणतो. प्रत्येकाच्या वेदनेच्या प्रती आपल्याला संवेदना ही असतेच आणि असायला पाहिजेत, त्याच्यात काही वाद नाही. पण ज्या वेळेला विक्टिम म्हणून आपण असतो किंवा ज्या वेळेला सफरर म्हणून आपण असतो, सफरर याचा अर्थ की पेन होल्डरच आपण आहोत एखाद्या परिस्थितीमध्ये, किंवा आपल्यासोबतच काहीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वेदना होत असतात. आणि ज्या वेळेला आपल्याला या वेदना होतात त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक मानसिक युद्ध सुरू होतं. मग आता दरवेळेला ह्या वेदना आपल्या मनासारखंच काही घडलं नाही म्हणूनच होतात का, तर असं काही नाही. आपल्या मनामध्ये ज्या मानवतेबद्दलच्या भावना आहेत, ह्युमॅनिटी बद्दलच्या ज्या फिलिंग्स आहेत, त्यांना जर कुठेतरी ठेस पोचली ना, किंवा आपल्या विश्वासाला तडा गेला, किंवा आपलं मन तुटून गेलं, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वेदना घडत असतात किंवा वेदना आपल्याला होत असतात. एवढंच काय की एखाद्या अशी व्यक्ती आपल्याला भेटली समजा की ती अनंत अडचणीमध्ये आहे, त्याही वेळेला आपल्याला वेदना होत असतात. पण मग बऱ्याचदा आपण त्यातून ओव्हरकम करतो किंवा त्यातून आपण बाहेर पडत पण असतो. पण जेव्हा वेदना या खोलवर हृदयामध्ये आत झालेल्या असतात ना, तर त्यावेळेला मग मात्र आपल्या मनामध्ये जे मानसिक युद्ध चालू आहे ना, हे मानसिक युद्ध मात्र थांबत नाही, वादळ उठतं. लक्षात घ्या, प्रत्यक्ष बाहेर जे वादळ उठलेलं असतं ना, त्यापेक्षा कितीतरी भयंकर वादळ हे आपल्या माइंडसेटमध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये चालू असतं. लक्षामध्ये घ्या, आपल्या मनात चालू असणाऱ्या या प्रचंड मोठ्या वादळाला शमवण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, वेदनांच्या रूपानं आलेलं जे संकट आहे ते थोपवून धरण्यासाठी केवळ एक आणि एकच शस्त्र आहे, आणि ते म्हणजे पेशन्स. त्याला आपण संयम असं म्हणतो. मित्रांनो, हा संयम आपण बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. संयम जर आपल्याकडे असेल, पेशन्स जर आपल्याकडे असतील, तर मग मात्र आपण कुठल्याही संकटावरती मात करू शकतो. आणि वेदनेच्या आहारी जर का आपण गेलो ना, तर मग मात्र एव्हरीथिंग विल बिकम झिरो, सगळं काही शून्य होईल. कारण या वेदना अशा प्रकारच्या असतात ज्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामामध्ये पेटवण्याचं पण काम करतात, ऊर्जितावस्था आणण्याचं पण काम करतात, त्याच्या कामाचा वेग पण दुप्पट करू शकतात. पण काही वेळा याच वेदना व्यक्तीला खचवून टाकतात, त्याला हतबल करून टाकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर का आपण या वेदनांच्या आहारी जाऊन आपल्या मुख्य टार्गेट पासून, मुख्य ध्येयापासून जर आपण दूर जाऊ लागलो, तर मग मात्र प्रचंड अवघड होऊन जातं. प्रसंगी आपण स्वतः सुद्धा संपू शकतो. बट अशा सर्व वेळेला लक्षात घ्या, हा काही इलाज नाही किंवा हे काही ऑप्शन नाही, त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. मग बेटर सोल्युशन काय आहे? वेदनाची जी परिस्थिती आहे, मनामध्ये प्रचंड मोठं जे भावनिक वादळ सुरू झालेलं आहे, त्याला योग्य दिशा देण्याचं आपल्या हातातच आहे. आणि ती योग्य दिशा मिळावी यासाठी काही काळ आपण पेशन्स अर्थात संयम, बेटा संयम ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. लक्षामध्ये घ्या, विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा बऱ्याचदा वेदना होत असतात. मग त्या आपल्याला कमी पडलेल्या मार्कांवरून असतील,
किंवा आपल्या मनासारखा रिझल्ट आला नाही म्हणून आपल्याला मिळालेल्या वेदना असतील, किंवा पाहिजे त्या पोस्टवरती आपली अपॉइंटमेंट होऊ शकली नाही याच्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना असतील, तर अशा कुठल्याही स्वरूपातल्या वेदना असतील, तर अशा वेळेला आपण खचून न जाता, आपण धीर न सोडता आपण ती लढाई संयमानं जिंकायची हे लक्षामध्ये घ्या. अशा वेळेला आपण हा विचार करायचा आहे की अपना टाइम आएगा, है ना, म्हणजे आपला वेळ नक्कीच येऊ शकतो. लक्षामध्ये घ्या, फक्त संयम, तो टाइम इम्पॉर्टंट असतो. वेळ हे सगळ्याच गोष्टीवरचं एक बेस्ट मेडिसिन आहे. तो वेळ जर आपण पाळला, त्या वेळेमध्ये जर का आपण स्वतःला मेंटेन ठेवलं, स्वतःला आपण जर धीरानं जर त्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला डेव्हलप करू शकलो, तर मग मात्र जर आपण स्वतःला स्थिर करू शकलो, तर अशा वेळी आपण नक्कीच वेदनांचं हे जे युद्ध आहे ते जिंकल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी दशेमध्ये असंख्य वेदना होत असतात. पैशांची कमी असू शकते, टंचाई असू शकते, पालकांची होणारी घालमेल आपण पाहू शकतो, त्याहीमुळे आपल्याला वेदना होत असतील. नको हे करायला सगळं एकदाच सोडून देऊ, बस आता संपवून टाकू सगळं, असंही वाटू शकतं. पण मित्रांनो, कायम लक्षामध्ये ठेवा, आपण संपल्याच्या नंतर हे विश्व संपणार आहे, फक्त आपल्यासाठी, इतरांच्यासाठी नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जगून सन्मानाने आणि त्याचबरोबर सर्वांच्या विश्वासाने आपल्याला हा रस्ता पूर्ण करायचा असतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे संयम. आपण हा व्हिडिओ पाहणारे सर्वजण कधी ना कधीतरी आपल्या जीवनामध्ये बॅड पॅचेस मधून गेलेला असालच, वाईट परिस्थितीतून गेला असालच, त्यावेळेलाही आपल्याला वेदना झालेल्या असतीलच. आपल्याला झालेल्या वेदना कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सांगा की त्यावेळेला तुम्ही नेमकं काय केलं होतात, जेणेकरून तो संदेश मला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर सर्वांच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर ह्या संदर्भाने हे जे थॉट ॲनालिसिस आहे आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सांगतोय की वेदनांचं जे युद्ध आहे ते नेहमी आपल्याला संयमानं जिंकायचं आहे. पेशन्सनीच ते आपल्याला जिंकायचं आहे. थोडासा धीर, थोडासा संयम तुम्हाला तुमच्या विजयापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्व विद्यार्थी, सर्व व्यावसायिक सर्वांच्या पर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या थॉट ॲनालिसिस सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.